नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की आपण मार्केटमध्ये ज्या स्टुपिड गोष्टी करत असतो किंवा ज्या छोट्या-छोट्या चुका करत असतो, त्या कशा अव्हॉइड करायच्या, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मार्केटमध्ये आपण बऱ्याच वेळा लॉस करत असतो. तर ते फक्त स्ट्रॅटेजीमुळे नसता, अशा काही चुका ज्या असतात, ज्या आपण रिपीटेडली करत असतो. काही चुका या आपण पुन्हा-पुन्हा करत असतो आणि त्याच्यामुळे आपण मार्केटमध्ये लॉस करत असतो आणि त्या चुका आपल्याला मार्केटमध्ये अव्हॉइड करायच्या आहेत. मार्केटमध्ये आपण ज्या पुन्हा-पुन्हा चुका करतो, त्या चुका पहिल्या आपण समजून घेऊ, की त्या चुका कोणत्या-कोणत्या आहेत. एक म्हणजे विदाऊट नॉलेज ट्रेडिंग सुरू करणं. ओके. म्हणजे कसं होतं, की काही लोकांना नॉलेज बिलकुलच नसतं ट्रेडिंगमध्ये. कोणाच्या तरी सांगण्यावरून ते ट्रेडिंगमध्ये येतात आणि ट्रेडिंग सुरू करतात. किंवा YouTubeचे 1-2 व्हिडिओ पाहून त्यांना असं वाटायला लागतं, की मला आता ट्रेडिंग जमायला लागली. मग ते कुठून तरी फंड उभा करतात आणि मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करतात आणि मार्केटमध्ये लॉस करून बसतात. ओके. सो आपल्याला ही चूक अव्हॉइड करायची आहे. सेकंड म्हणजे मार्केटमध्ये स्टॉप लॉस न वापरणं. मी याआधीच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी हा पॉइंट मेन्शन केला आहे, की स्टॉप लॉस वापरणं किती इम्पॉर्टंट आहे. सो मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही स्टॉप लॉस वापरत नसाल, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. तुम्ही स्टॉप लॉस वापरणं फार गरजेचं आहे. ओके. कारण कधी-कधी असा आपण विचार करतो, की मार्केट जरी खाली आलं, तरी आपण स्टॉप लॉस सेट नाही करत. आपल्याला असं वाटतं, की मार्केट वर जाईल. ओके. आणि आपण वेट करत बसतो आणि मग अजून लॉस करून बसतो. सो त्याच्यामुळे आपण मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. सो तुमचा जो लॉस असेल तो लिमिटेड लॉस राहील. आणि स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही स्टॉप लॉसला लॉस म्हणून पाहू नका, तर त्याला ॲज अ प्रोटेक्शन म्हणून पहा. तुमच्याकडे जो फंड आहे, तो फंड कसा वाचवता येईल, त्यासाठी तुम्ही स्टॉप लॉस लावणं फार गरजेचं आहे. ओके. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्ही टिप्स फॉलो करतात. म्हणजे Telegram, WhatsAppवरती किंवा तुम्हाला कुठल्यातरी एखाद्या मित्राने टिप्स दिले, की या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट कर किंवा आज इथं बाय कर किंवा आज निफ्टीमध्ये इथं बाय कर आणि या सगळ्या टिप्सच्या गोष्टीनुसार तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करतात आणि लॉस करतात. ओके. कारण जेवढ्या तुम्हाला फ्रीमध्ये टिप्स मिळतील, तेवढं तुम्हाला लॉस होईल. सो त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः नॉलेज गेन करून तुम्ही ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. कारण जे टिप देणारे जे लोकं आहेत, जर त्यांना खरंच येत असते, तर स्वतः ते ट्रेडिंगवर फोकस करून त्यांनी मार्केटमधनं पैसा कमवला असता. रॅदर दॅन ते टिप देऊन लोकांकडून पैसे घेण्याकडे फोकस त्यांनी केला नसता. ओके. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट समजणं गरजेचं आहे, की तुम्ही टिप्सच्या मागे लागू नका. नॉलेजकडे फोकस करा, मार्केट समजून घेण्याकडे फोकस करा. ओके. चौथी जी गोष्ट आहे, जी आपण नेहमी रिपीटेडली चूक करत असतो, ते म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. ओके. कारण असं वाटतं, की आज मार्केट चाललंय किंवा मार्केट आज डाउन ट्रेंड आहे. चला आज जास्त पैसे कमवूया. असं समजून तुम्ही मार्केटमध्ये अजून एंट्री करायला सुरुवात करतात, मल्टिपल ट्रेड घेतात आणि मग जास्त लॉस देऊन बसतात. ओके. सो तुम्हाला काही रूल डिफाईन करणं गरजेचं आहे. म्हणजे मी डेली 2 लॉस झाले, तर मी मार्केट क्लोज करेन. ओके. त्या दिवशी मी मार्केट करणार नाही. असे काही रूल तुम्हाला डिफाईन करणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे तुमचं मार्केटमध्ये ओव्हर ट्रेडिंग वाचेल. ओके. सो तुम्ही जर ओव्हर ट्रेडिंग करत असाल, तर ते हळू कमी करा. दिवसाचे 2च ट्रेड घ्या. ओके. आणि ते फार गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे तुमचा मिनिमम लॉस होईल. ओके. 5वी जी गोष्ट आहे किंवा जी 5वी तुम्ही मोठी चूक करतात, ते म्हणजे दुसऱ्याकडून पैसे घेऊन किंवा लोन घेऊन तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करतात. ही चूक तुम्ही करू नका. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून पैसे घेतात, तेव्हा तुमच्यावरती अजून प्रेशर येतं आणि मग तुमच्या सायकॉलॉजीवरती इफेक्ट होतो आणि मग तुम्ही अजून लॉस देऊन बसतात. कारण तुम्हाला ते लोन फेडायचं असते. सो तुम्ही मार्केटमधनं पैसे कमवण्यासाठी धडपड करायला सुरुवात करतात आणि मग तुम्ही इमोशनली इम्बॅलन्स होतात आणि जास्त लॉस करतात. सो त्याच्यामुळे तुम्ही लोन घेऊन कधी पण ट्रेडिंग करायचं नाहीये. ओके. 6वी गोष्ट आहे ती म्हणजे इगो ट्रेडिंग. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही नेहमी बरोबर आहात आणि मार्केट चुकत आहात. सो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या इगोवर घेतात आणि मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करतात आणि मग लॉस करतात. ओके. सो आपल्याला इगो ट्रेडिंग करायचं नाहीये. मार्केट हे ऑल्वेज राईट असतं. मार्केट जे सांगतं, जे प्राइस एक्शन सांगतं, त्याच्यानुसार तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे. 7वं म्हणजे तुमचं ड्रीम असतं, की तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं आहे. ओके. सो मार्केटमधनं तुम्हाला कधीही झटपट श्रीमंत होता येत नसतं. ओके. तुम्हाला असं वाटतं मी 6 महिन्यात फुल टाईम ट्रेडर बनून जाईल. मार्केट एवढं सोपं नाही आहे.
इथं तुमचं स्किल, टाईम या सगळ्या गोष्टी लागतं आणि कन्सिस्टन्सी मार्केटमध्ये फार महत्त्वाची आहे. सो जर तुम्ही झटपट श्रीमंत होण्यासाठी मार्केटमध्ये येत असाल, तर मार्केटमध्ये नका येऊ. ओके. कारण मार्केटमध्ये खूप पेशन्स लागतात. ओके. मार्केटला खूप टाईम द्यावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला हळू गोष्टी समजायला सुरुवात होतात. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अव्हॉइड करायच्या आहेत. ओके. या सगळ्या चुका तुम्हाला अव्हॉइड करायच्या आहेत. जे स्मार्ट ट्रेडर आहेत ते कोणत्या गोष्टी अव्हॉइड करतात. तर एक म्हणजे टिप्सला ते कधीच फॉलो करत नाही. लोकांकडून ते टिप्स घेत नाही. रँडम ट्रेड करणं ते अव्हॉइड करतात. ओके. किंवा इमोशन बेसवरती ते कधी पण डिसिजन घेत नाही, की त्यांना वाटतं म्हणून मार्केट इथं वर जाईल किंवा इथून खाली जाईल. या बेसिसवरती ते ट्रेडिंग करत नाही. प्रोबॅबिलिटीवरती आणि प्राईस ॲक्शननुसार ते ट्रेडिंग करतात. ओके. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ते ट्रेडिंग कधीच करत नाही. सो आपल्याला पण या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ओके. आणि ते नेहमी प्रोसेस फॉलो करतात. आणि ही फार गोष्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. तुमचं जे कॅपिटल आहे त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे आणि पेशन्स राहणं गरजेचं आहे. सो ज्या मार्केटमध्ये आपण काही मूर्खासारख्या ज्या सारख्या चुका करतो, त्या चुका पहिल्या करणं बंद करा. ओके. त्या जसजशा तुम्ही चुका बंद कराल, तसतसा तुमची हळू प्रोग्रेस होईल. सो या मार्केटमध्ये ज्या आपण काही मूर्खासारख्या ज्या चुका करतो किंवा पुन्हा ज्या चुका करतो, त्या कंप्लीटली बंद करण्याचा प्रयत्न करा. सो मी तुम्हाला एक छोटंसं रिअल टाईम एक्झाम्पल देतो, की माझ्या केसमध्ये मी स्टार्टिंगच्या जर्नीमध्ये अशा खूप साऱ्या चुका केल्यात. ओके. म्हणजे ओव्हर ट्रेडिंग पण व्हायची, की आज 2 ट्रेड घेतले. मी रूल डिफाईन केले होते, की आज मी 2च ट्रेड घेणार. स्टिल म्हणजे इमोशनली इम्पॅक्ट होऊन लॉस रिकव्हर करण्याच्या नादात मी 3रा किंवा 4था ट्रेड घेतलाय आणि मी अजून लॉस करून बसलोय. ओके. किंवा मी अजून तुम्हाला एक गंमत सांगतो. कधी-कधी मला एका दिवशी किंवा एका ट्रेडमध्ये चांगलं प्रॉफिट व्हायचं. म्हणजे बियॉन्ड 100%च्या वर प्रॉफिट व्हायचं. म्हणजे मी एका ट्रेडमध्ये मी समजा 70,000 कमवले त्या दिवशी. तर मी लगेच दुसऱ्या दिवशी ड्रीम बघायला सुरुवात करायचो. अरे यार, आता मी 70,000 कमवले. मग झालं 2-3 ट्रेडमध्ये अजून मला 70,000 होतील, मग 1,50,000 होतील. मग मी 5,00,000 करेन त्याचे, मग मी 10,00,000 करेन, मग मी रिच होईन. आणि एक्झॅक्ट 2 किंवा 3 दिवसात जे 70,000 कमवले, ते मी पूर्ण 70,000 गमवून बसायचो. कारण मी जसे 70,000 यायचं तसं मी ओव्हर ट्रेडिंग सुरुवात करायला स्टार्ट करायचो किंवा मी रँडम ट्रेड घ्यायचो, कारण मला जास्त प्रॉफिट कमवायचं असायचं. आणि त्या जास्त प्रॉफिट कमवण्याच्या नादात मी ते 70,000 गमावून बसलोय. सो तुम्ही पण ही चूक करायची नाही. पेशन्स राहणं गरजेचं आहे. प्रॉफिट आलं त्याचा रिस्पेक्ट करा. लॉस झाला त्याचा रिस्पेक्ट करा. प्रोसेसमधनं शिकायचा प्रयत्न करा. आणि अशा गोष्टींमधनं आपण स्टार्टिंगला जात असतो. ओके. आणि या गोष्टी आपल्याला हळू ओव्हरकम करायच्या आहेत. ओके. सो प्रोसेस फॉलो करा, डिसिप्लिन राहा, मेंटली स्टेबल राहा. ओके. आणि या ज्या मी चुका सांगितल्यात त्या आपल्याला कंप्लीटली अव्हॉइड करायच्या आहेत. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून एक गोष्ट, आताचे जे काही व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी पुन्हा काही रिपीटेड पॉईंट सांगत आहे, जे फार गरजेचं आहे. कारण मार्केटपेक्षा म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडिंगपेक्षा तुमची सायकॉलॉजी फार इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही तुमच्या सायकॉलॉजीवर काम करणं गरजेचं आहे. म्हणून हे मी रिपीटेड व्हिडिओ बनवत आहेत किंवा काही कन्सेप्ट हे रिपीटेड येत आहेत. ओके. सो तुम्ही तुमच्या सायकॉलॉजीवरती काम करणं मार्केटमध्ये फार गरजेचं आहे. मी पुन्हा सांगत आहे. ओके. आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. ट्रेडिंगवरती विश्वास ठेवा. ट्रेडिंगचं जर्नल मेंटेन करा. कुठं चुका होत आहेत ते आयडेंटिफाय करा. ओके. लर्निंगवरती फोकस करा. प्रॅक्टिकल नॉलेजवरती फोकस करा आणि हळूहळू ग्रो करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला एका रात्रीत श्रीमंत नाही व्हायचं आहे. ओके. कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती आन्सर करायचा प्रयत्न करेन. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.